नमस्कार. आम्ही कोण मुन्नेम गेलेरी एक आन्सर आमचे सुगन येताना आम्ही कोंकणी आमगेल मातृभाषा कोंकणी भास. आमगेल मातृभाषेचेर आमकां चांग गर्व आसा. आमगेले मातृभाशेन आमी उलयताय पक्षे आमगेल मातृभाशेन आमकां वाचूंकय बरोवच्याकय कळतवे म्हूण निमगेलेरी चड जाणांक आन्सरय आसतना ना तें इत्ती देखून म्हळ्यार आमगेन कोणान कुट्टन न्हय तें आमगेन सिच्युएशन तशी जाल्या. आमी राबताय केरळांतूले ऑफिशियल लँग्वेज मलयाळम तबळी आमी आमगेल भाशे मदरीन इम्पॉर्टन्स दीन मलयाळम शिकिनी. मलयाळम बरोवच्याकय वाचूकय स्कुलान शिकिनी. इंग्लीश बरोवच्याकय वाचूकय शिकिनी. हिंदी बरोवच्याकय वाचूकय शिकिनी. പക്ഷെ आमगेल मातृभाषा वाचू जावो बरोवच्या जावो आमी शिकले नाय. तशें आसतनाय कोंकण भाशेचेर स्नेह आशिल्ली. कोंकणी भाशे बिगे वर्क केल्ले न्ही बोर जाणांनी. आमगेल भाशेन क्रिएटीव कॉन्टेंट केल्लें आसा. काणयो, नॉवलां, यात्रा विवरणां, कविता तें सगळें बरयल्लें आसाय. लेखन सगळें बरयल्लें आसाय. तें सगळें येदीं वर्सां जावन पब्लीश जाताय. फंडे म्हाका दिसता कोंकण जनता म्हूण सांगून एक मॅगझीन आशिल्लें कोची सुगून आतां वैष्णवरत्न म्हूण एक मासीक आसा. ताजेरी कोंकण भाशेन बरयताय. പക്ഷേ ലിപി മലയാളം तें ती म्हळ्यार आमकां मलयाळम लिपी आमी चांग कम्फर्टेबल आमी स्कुलान फॉर्मली शिकिल्लें आसय. मागीर आमकां कळची भास तें लिपी म्हळ्यार लिपी भास दोनी दोन तातूंत आमगेले ते लिपीन आमकां वाचूं जाता म्हूण आमकां दिसता. 2 वर्सां पुरतं म्हगेल्या अम्मान बरयलेलो एक बूक कोंकणी बूक. तो देवनागरी लिपयेंत प्रिंट केला. भास कोंकणी. तो बूक हांव म्हगेल्या फ्रेंडा दिल्लेलें त्या म्हळ्यार वाचूं काय कोंकण फ्रेंड वाचूं आनी संतोशान सांगेन हांव वाचूंक दिना. हांव मागीर काणयो सगळं मलयाळम लिपयेन बरयलेलें वाचचें बस म्हाका इश्टांत वाचूंक. इदे मासपुरथम हांव तेज फ्रेंडाली निमगेने कशें आसा बूक वाचून जाल्लो वे म्हूण निमगेना. ताण मेले सांगेन राजीव माम हांवें रेस्पॉंड करूंक म्हाका कळ्ळां म्हळ्यार म्हाका वाचूं जायना. मागीर बरयलेली काणयो सगळं हांवें वाचचें पस तें मलयाळम लिपीन आशिल्लें हांवें वाचचें पस तें म्हाका वाचूंक बुद्धिमुट्ट आसा म्हूण दिसना. പക്ഷേ हें म्हाका वाचूं जायना. चड वर्ड्सय आमी सांगूचे मदरीन न्हय बरयले हांवें तें देखून म्हाका तें बरोवन कन्फ्युजन येता वाचूचे वेळार. खंय आतां अम्मान काणी बरोवचे वेळार तें म्हगेली बायल कंप्युटरार ट्रान्सलिटरेट करून हें करतली. मागीर हांव एडिट करप आसा. तेव्हा तशी करून तो म्हाकाय च्या बुद्धिमुट्ट आशिल्लो. तशी येदेची
स्ट्रगल करून आमें तें इत्ती मुम्मन्नांग करून कशी मुम्मन्नांग करून कोंकणी भाशेन देवनागरी लिपयेन बरोवप कशी सगळें मुम्मन्नांग करून मागीर आमी तें एडिट करून हांव मन्नांग केल्लें. आत्तां म्हाका कोंकणी न्यूजपेपर जावं एक पेपर हांव आडयतां गोवा पब्लीश करचें भंगार भूंय म्हणून सांगून एक कोंकणी न्यूजपेपर आसा. हांव रेगुलर जेन्ना आडयता तें लास्ट 2 वर्सां चिलवण जाल्ली हांव तें 2 वर्सां चड जाल्ली म्हणून दिसता हांव तें पेपर आडयतां. मागीर हांव बूक कोंकणी बूक वाचचे पसय हांगा PG कामत फावंडेशनान बरो बूक पब्लीश करप आसय तसं तें सगळें हांव वाचचें पळय आसा. म्हाका वाचूं जाता, म्हाका फेरली फ्लुएंट जावन वाचूं जाता. तवळी हांव मन्नांग केल्लें न्ही कशी की देवनागरी लिपयेन बरयलेली कोंकणी भास वाचूं का, कशी की देवनागरी लिपयेन कोंकणी भास बरोवंक का म्हळ्ळें न्ही. हांव मन्नांग केल्लें न्ही तुमचेर शेअर करया म्हूण आठोवन तें विडियो करया म्हूण दवरलें न्ही. तवळी हे विडियो उद्देशीत ती म्हळ्यार कोंकणी भास कळटल्ल्यांक, कोंकणी भास उलोवच्या कळटल्ल्यांक आमी केरळा आशिल्ली कोंकणी आमकां देवनागरी लिपयेन बरयलेले कोंकणी वाचूकय आद्यम फस्ट वाचूकय मागीर बरोवच्याकय आशिल्ली एबिलिटी हाडका म्हळ्ळें तो हे विडियो सिरीसाचो उद्देश. अशें करून रोस्त न्हू मुम्मेले निमगिल्लें आनंद कामती मम्मूय संजू शेणाय आनी दोगूय म्हाका पुश करता म्हणून म्हाका सांगी येता. मोटिवेशन ऑन वन सायड बट दे वर पुशींग मी टू सी वेदर आय कॅन डू. थोडे ते उद्देशान तें विडियो हांव करता. कोंकण भाशेन बरयलेलें आमकां वाचूं का, तें बरयलेलें देवनागरी लिपीन. थंय हांगा भास आसा लिपी आसा. दोनी आमी कम्फर्टेबल जाता. कोंकणी भास आमी उलयताय तुजलें हांव सांगत नंतर तातूंत हांगाची भास आसा म्हणून त्यो भास चोयल्यार एका भाशेक ताजें जावन आशिल्ले कॅरेक्टरिस्टिक्स आसाय. आतां मलयाळम काडया आमकां. आतां मलयाळम भास कशी की उलयताय बोर ॲक्सेंट्स आसाय ताका. मलयाळम भास उलोवच्याक बोर ॲक्सेंट्स आसाय. आतां कोच्चेंचे कमळ सायडाक उलोवचें ॲक्सेंट आसा, तिरुवनंतपुरत उलोवचें ॲक्सेंट आसा, त्रिशूरचें वेगळें एक ॲक्सेंट आतां आमकां कळटा, बडक्कारी कण्णूर कासरगोड गेल्ले वेगळें एक ॲक्सेंट आतां. पक्षे एक न्यूज पेपर जावो एक बूक जावो कळ्ळेर खंयचे भागाचे न्यूज पेपर जाल्यार मलयाळम न्यूज पेपरार हेंची भास एक स्टँडर्डायज्ड मलयाळम आमगेले टेक्स्ट बुकार शिकूचे आतां मलयाळम बुक्स जावो वेगळे नॉवल्स जावो तशें पालतू आमी ते स्टँडर्डायज्ड भाशेन ती तें सगळ्यांक कळटा. स्टँडर्डायज्ड भास सगळ्यांक कळटा. तो स्टँडर्डायज्ड भास आमकां वाचूंकय जाता. तशीच कोंकणी भास कळ्ळेर कोंकण भाशेक आसे बोर वेरिएशन्स अँड ॲक्सेंट्स. आतां आमी आतां कोच्ची आशिल्लें सगळें उलोवचें एक ॲक्सेंट आसा. तोरूर मुट्टत आलपळे सगळें सायडाक उलोवचें एक ॲक्सेंट आसा. दुश्शेरी तेक्कार गेल्यार कायंगुळम कोल्लम सगळें उलोवचे कडेन ಸ್ವಲ್ಪ वेगळें ॲक्सेंट येता. नॉर्थान तुका कोळिकोड मंजेश्वरम सगळें जालें जाल्यार कंप्लिटली वेगळें ॲक्सेंट येता. मँगलोर थंगाचें मँगलोर सगळें नॉर्थान तूं खतें होन्नावर मागीर कारवार सगळें थंगाचें कोंकणी आसा. सगळें कोंकणी गोवान तूं
कहते की गोवान तो ऑफिशियल लँग्वेजेस कोंकणी थंगचे कोंकणी असं. महाराष्ट्रांत तुला कोंकण एरिया गेल्यार थंगा वेगळी कोंकणी असं. मुंबई उल्लमची कोंकणी वेगळी असं. तो तेच चोयल्यार कोंकणी भाशेक थ्रू आउट द कोंकण कोस्ट ആക്സെൻസ് ബോറസ്. ഇവള മലയാള കാര്യം സംഗില്ല മതിരി ആക്സെൻസ് ബോറസ്. പക്ഷേ ദ സ്റ്റാൻഡേർഡ് ലാംഗ്വേജ് which is printed in newspapers and books ते स्टँडर्ड वे कोंकणी मलयाळान ते स्टँडर्ड आमकां मन्ना जाता. तेवळी कोंकणी भाशेंत आसन स्टँडर्ड आसलें. येस, कोंकणी भाशेंत आसन स्टँडर्ड आसा तें आतां गोवांत ऑफिशियली कोंकणी शिकयताय, स्कुलान शिकयताय, युनिवर्सिटीन शिकयताय, रिसर्च करताय. बोर कोंकणी भाशा अकॅडमी आसा. बोर वर्क कोंकणीचें आमकां आतां गोवांत. तेवळी बोर लिटरेचर येता, बोर क्रिएटीव कॉन्टेंट येता कोंकणींतून. तेवळी वाचूंक बोर खूब आसा तें आमकां वाचूं आमकां. खंयचे लिपीन हें करताय. केरळांत आमी मलयाळम लिपीन कोंकणी बरयता आनी त्या म्हळ्यार आमकां मलयाळम कम्फर्टेबल अशें न्हय. वाचूंक चांग कम्फर्टेबल आमकां मलयाळम. आत्तां देवनागरी लिपीन येता स्पंदन म्हणून सांगून एक पिरियोडीक एक मासिका देवनागरी लिपीन कोंकणी भाशेन पब्लीश करताय गोंयची सुद्दां. आतां कर्नाटकान गेल्यार पब्लिकेशन्स भोर आसय. लिपी कन्नड. गोवा गेल्यार गोवाक 3 लिपीन कोंकणी बरयलेली हांव दिकिल्ली आसा. 3 लिपीन. एक देवनागरी लिपी, एक रोमन लिपी, रोमन म्हळ्यार इंग्लीश अल्फाबेट्स यूज कर, रोमन लिपी, मागीर उर्दू लिपी. उर्दू लिपीन कोंकणी बरयताय. उर्दू कम्फर्टेबल जायना अशें नाल्यार कोंकणी उर्दू लिपीन बरयताय. तेवळी 5 लिपीन बरोवचें, बरोवन प्रॅक्टीस करचें एक लँग्वेज एक भाशा आमगेली कोंकणी. तेवळी इतकी ताजे एक स्टँडर्डायज्ड लिपी खंयची की ऑफिशियली एक्सेप्टेड लिपी फॉर कोंकणी ती देवनागरी. तो नेटीव लिपी म्हणून आमकां सांगलें. द नेटीव लिपी ऑफ कोंकणी देवनागरी. आतां नेटीव लिपी म्हणून इत्यादी सांगताय आमी. नेटीव लिपी खंयची एक लिपी नेटीव काडूं पडना. आमकां कशें रे आमकां मलयाळम चांग कळटा तेवढं आमकां मलयाळम लिपी नेटीव जेन काडूं पडना. आडकाले काडयत പക്ഷേ आन्सर ती म्हळ्यार काडूं जमना. इत्या म्हळ्यार आमगेले कोंकण भाशेन आशिल्ले सिलेबल्स आनी ते प्रोनाउन्सिएशन्स मलयाळम लिपयेन तूं रिप्रेझेंट करूं जमना. बोर रावंड अबाउट्स करून आमी कशी पुणय वाचिताय. कशी पुणय आमी मलयाळम लिपयेन बरयलेले कोंकणी वाचिताय. नॅचरल जेन्ना आमकां वाचूं जमना. तेवळी तशी जावी आतां कन्नडाय. म्हाका कन्नडा मलयाळम मदीं एक वन ऑफ दी सावथ इंडियन लँग्वेज द कन्नडा. तशी म्हणटा म्हाका दिसता म्हाका डिटेल्स. तेच वेळेर देवनागरी लिपी कोंकण भाशेंतूं आशिल्ले सगळं प्रोनाउन्सिएशन रिप्रेझेंट करूंक आशिल्ले मेकॅनिझम्स देवनागरी लिपी आसा. तें देखून देवनागरी लिपी is the native lipi or native script of Konkani language. The borjana non-Konkanis मला सांगा बस ओ कोंकणी आहे ताका लिपी नसली भाषा मो कोंकणी. There is no script for Konkani. आमनेंगा do you understand what a script means? A script म्हळ्यार म्हणून तुमकां कळतं वे म्हणून गेल्यार
हिंदी स्क्रिप्ट, मलयाळम स्क्रिप्ट, इंग्लिश आ स्क्रिप्ट आसा ताजेंची, हिंदीक ताजें स्क्रिप्ट आसा, मलयाळा स्क्रिप्ट आसा. इंग्लिश बरयताय रोमन स्क्रिप्टान, मलयाळम बरयताय मलयाळम स्क्रिप्टान, हिंदी बरयताय हिंदी स्क्रिप्टना, हिंदी बरयताय देवनागरी स्क्रिप्टान. तशीच कोंकणी बरयताय देवनागरी स्क्रिप्टान, मराठी बरयताय देवनागरी स्क्रिप्टान. तशी लँग्वेज, भाषा अँड लिपी ते दोन्ही दोन एक न्ही. ताच्यान कन्फ्यूज जमच्या पडना. हिंदी बरयन जाल्यार तें हिंदी स्क्रिप्ट म्हूण सांगू पडना. तेवढी हें कोंकणीक स्क्रिप्ट ना म्हणल्यार एक परसेप्शन बोर जाणाली आसा. आय वूड से दॅट इज रॉंग. देर आर फ्यू लँग्वेजेस, येदे लँग्वेजेस आतां मलयाळम, तमीळ, ताका सगळं स्क्रिप्ट आसय तें स्क्रिप्ट आतां तेच बी घेता यूज करताय. तेच म्हळ्यार देवनागरी स्क्रिप्ट और लिपी इज अ लिपी फॉर इंडियन लँग्वेज. इंडियन लँग्वेज इवॉल्व जावचे तशी तर देवनागरी लिपी इवॉल्व जाली. तर देवनागरी लिपीन संस्कृत बरयताय, हिंदी बरयताय, मराठी बरयताय, सगळें कोंकणी बरयताय. सो तशीच कोंकण भाशेचें नेटीव स्क्रिप्ट आतां देवनागरी. तशी थोडी देवनागरी स्क्रिप्टान बरोवची कोंकणी, स्टँडर्डायज्ड कोंकणी आमकां वाचूकय बरोवच्याकय जे आमकां तें म्हगेलो उद्देश. तें जाम जाल्यार आमकां कोंकणी न्यूजपेपर वाचूं जेतना इत्यादी कोंकणी वाचूंक आमकां बाकीचें सगळें वाचिल्लें न्हू पुरवें. लँग्वेज इज ओन्ली ए मिडियम फॉर कम्युनिकेशन. तें सगळें आर्ग्युमेंट डेवियत. Yes, language is a medium for communication, but not just a medium for communication. It is a medium for articulate your thinking. आमकां खंयचेय एक लँग्वेज जे आमकां थिंक करूं. आतां आमी आमगेल भाशेन थिंक करताय आनी तें आमी बरयतसान इंग्लिशान बरयताय, मलयाळान तें इट इम्प्लिसिटली गेट ट्रान्सलेटेड म्हणून तो सांगताय. तें आमी थिंक करचें लँग्वेजांतू तें वगळ लँग्वेजांतू ट्रान्सलेट जावन आतां आमी बरयता. आमकां मलयाळम बरोवंक, मलयाळम आमकां चड कम्फर्टेबल जावन बरोवप येता म्हळ्यार आमी तेंची घरकड साकून भायर देवले आमी बाकीशिल्लेली उलयताय मलयाळम. आतां टावनां सगळं आतां केरळा भायर टावनां रावता तेणी घरकड साकून भायर देवल्यार भायर इंग्लीश नाल्यार हिंदी. हांव आतां मुंबय आसा, आतां भायर देवल्यार म्हाका हिंदी उलोवंक ना जाल्यार ऑफिसान गेले इंग्लीश उलोवंक. तर तें चड उलोवन आमगे थोडें थिंकींग सगळें तें लँग्वेजासान जाल्लें आसा. जाल्यार सान आसतना सुगून घरकड उलोवन शिकिल्ली भास ती केन्नाय आमगेली मूल भास जावन मातृभाशा जावन आमगेले भितर आसा. तो तें मात इट इज नॉट जस्ट ए मिडियम फॉर कम्युनिकेशन. तें तुमी मनाक उरता. थोडी तशी आशिल्ली एक भास which is our native language, natural language, and the language in which we think, the language in which using which we articulate our thoughts. तें सगळें आशिल्ली भास तें वाचूं जें आमकां बरोवच्या जें आमकां म्हळ्यार प्रधान. तेवढ्याक भास येयली की जें आशिल्लें व्यत्यास नाल्यार तें डिफरन्स तुमकां मनाक गेलें. एका लिपयेन खंयचीय भास बरोवंक येता, പക്ഷേ एका लिपयेन सगळी भासय बरोवंची आवश्यक ना. ते भाशेचे कॅरेक्टरिस्टिक्स रिप्रेझेंट करूंक ते लिपीन जे आमकां म्हणना. പക്ഷേ देवनागरी लिपीन कोंकण भाशेचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्सय कोंकण भाशेचे सगळे प्रोनाउन्सिएशन्सय रिप्रेझेंट करूंक वचता. तें देखून आमी मनाक करूं वताय कशी म्हळ्यार कितें म्हळ्यार देवनागरी लिपयेन कशी की आमकां कोंकणी भास वाचूं. देवनागरी लिपयेन बरयलेली कोंकण भास आमकां कशी वाचूं येता आनीक कोंकण भास देवनागरी लिपयेन कशी बरोवंक येता.
ते बी एक आशिल्ली एबिलिटी आमकां आड कामळेले देशांतले तातूंत तेंच्यो बी आमकां आतां भास लिपी जान अशें डिफरन्स आमकां म्हणना गेलो. आतां देवनागरी स्क्रिप्टान तर कोंकणी बरयताय म्हणा फुडें आमकां मनान दिसूं येता इतकी इजी मुदें तांतूं इतकी प्रॉब्लम. देवनागरी स्क्रिप्ट आमकां कळटा इतली म्हळ्यार आमी हिंदी शिकिनासी. आमी हिंदी भास फॉर्मल जावन स्कुलांतू कॉलेजांतू अशें शिकिनासी. तें देखून देवनागरी लिपीन वाचूंक आमकां कश्ट कांय जमनाय न्हय मा. तशीच मलयाळान कोंकणी बरयल्यार वाचूंक कश्ट जमना इतली म्हळ्यार मलयाळम लिपी आमकां कळटा. आमकां मलयाळम आमी फॉर्मली शिकिनासी स्कुलांतूय कॉलेजांतूय. कोंकणी भास आमी शिकली न्हय. व्हेरी लॉजिकल रिजन. പക്ഷേ एक भासेक एक लिपी अडॉप्ट करा पडना. ती लिपी ते भासे बेगेक कशी की अडॉप्ट करताय ते आमी मनान कोरका. नाजाल्यार ती लिपी एकी म्हूण सांगून दोन लँग्वेज आमकां कळटा म्हणना वाच्चूं आमकां म्हणना. म्हळ्यार लिपी एकी भास वगळी एके भासेक ते भासे जावन आशिल्ले कॅरेक्टर आसा. भासेचे लिंग्विस्टीक एस्पेक्ट्स म्हूण सांगताय भासेचे. तर लिंग्विस्टीक जावन आशिल्ली एस्पेक्ट्स कशी एक लिपीन तूं रिप्रेझेंट करूं जाता. नाल्यार एक लिपीन तूं एकूट बरयना पडना. एक भासेन तर आमी वाचताय जाल्यार आमकां तशी वाचूका. वगळ एक भासेन जाल्यार वगळ तरेतील तर वाचूका म्हळ्यार आसा. तर ते भास इम्पॉर्टंट लिपीने. പക്ഷേ लिपी ಅಂತ आमी रिप्रेझेंट करा पडना आमकां लिपी मनान कोरका. मागीर ती लिपी कशी की ते भासेन तूं आमी इंटरप्रेट कोरका म्हणल्यार मनान जाल्ल्यार आमकां वाचूंक जातलें. मागीर बरोवच्याकय जातलें. हें प्रधान. तें देखून हांगा आमकां एक मलयाळम भास आसा, हिंदी भास आसा, कोंकणी भास आसा. मलयाळम वाडटा इतल्या म्हळ्यार आमकां मलयाळम इज लायक अ नॅचरल. आमी केरळांत जनिजाम वाड्डनी शिकिनी. हिंदी राष्ट्रभाषा आमी ऑलमोस्ट सगळें शिकिल्लें आसा तेमी. मागीर आमगेली भास कोंकणी ती आमी शिकूं वताय. आमी शिकताय ती कोंकणी आमी उलयताय आनी कशी की वाचूं काय म्हूण आमी शिकूं वताय. तेन्ना तीन भास आमकां चोवल्या. कोंकणी वाचूचे वेळेर आमी मलयाळम वाचूचे वेळेर आमगेलें मन्ना आशिल्लें थोडीं कायरी. हिंदी वाचूचे वेळेर आमगेलें मन्ना आशिल्लें थोडीं कायरी. आमकां विसोर आमकां वगळ रितीके शिकूंक कांय ती वगळ रितीके मनान कोरता आमी कोंकण भासे बेगीन. दॅट मिन्स वी हॅव टू डू सम अनलर्निंग हियर. तें अनलर्निंग म्हणलें न्हय प्रधानतः तें अनलर्निंग कोरून जावंत आमी लर्निंगां रांबतलीं. तें अनलर्निंग तें देखून आमी आतां वाचूं वचना फुडें आमकां कश्ट दिसताय. देवनागरीन बरयन जाल्यार देवनागरी लिपी आमकां कळटा जाल्यार कोंकणी भास देवनागरी वचना फुडें आमकां वाचूं जायना. तें ती म्हळ्यार तेजे ते लिंग्विस्टीक एस्पेक्ट्स वगळटा. आमी हिंदी आनी देवनागरी म्हळ्यार तें रिलेशनशीप आमी चोयताय. नंतर कोंकणी आनी देवनागरी अशें रिलेशनशीप आमी चोयनाय. तेन्ना आमकां बुद्धिमूट येता वाचूं. म्हगेल्या फ्रेंडाक हांव बूक दिल्लो सांगताले आमी सांगूचे वर्ड्स सगळे मत्रेन बरयल मुतें तुमी आमी सांगूचे मत्रेन न्हय मुतें बरयना हांवें सांगीन. आमी सांगूचे मत्रेन तर बरयलें पण आमी वाचप आमी हिंदी जावन वाचताय. आमी हिंदीन कशी वाचताय पळय तशी वाचताय देखून आमकां तें बरयलें सम न्हय म्हूण दिसता. आमी हिंदीन तूं कशी गे वाचताय म्हूण वाचूं पडना. कोंकणीन तूं कशी गे तें वाचूं काय म्हूण मनान दवरून आमकां आमी वाचूं तें आमी हांगा मनान करूं वताय. तेन्ना तुमी तिनी लँग्वेजीस दवर आमकां एक ट्राय करूं एक श्रमीत जावया मनान करूं.
आमकां सिस्टमॅटीक ज्यान वचूं ताय पुरता आमकां एका 5 वर्ड्स काडया कोंकणींतुली आमी उलोवची आमी डे टू डे लायफ उलोवची 5 वर्ड्स काडून ते वर्ड्स ती वाक मलयाळांनी हिंदीने कोंकणीने बरोवच्या चोवया आमकां तांतू सुगून बोवन कोड म्हणना घेता ते म्हणना करना आमकां एक दिसू आरंभ തന്നെ इति म्हळ्यार कोंकणी भास देवनागरी लिपयेन बरयलें वाचूंक जाल्यार आमी कशी कितें म्हणना कोरका म्हणल्यार आमकां म्हणना जाताना रायट ശരി आमकां फस्ट वर्ड काडया करता तूं इत्ती करता तो इत्ती करता इत्ती करता तूं सगळें म्हणल्यार युसेज आसा करता हेका चांग कॉमनली यूज वर्ड कशी कितें बरोवप आद्യം मलयाळान चोवया करता कर्तने करता कोंकणी भाशेन कर्तना करता तेवळी क तें रिप्रेझेंट कोरयात का बरोवन एक चंद्रकला गेल्यारी क करता असं ता करता तेवळा आमी सांगत सन एक फोर्स येता ताचेरी तें देखून आमकां सिंगळे बरोवप येता करता म्हूण डबल ताई घालत ताई घालत करता म्हणून जाल्यार बरोवप येता करता आनी हिंदीन कशी बरयता तें करता क र कर ता करता सिंपल आता हांगा का बरोवन आमी चंद्रकला घालताय मलयाळांतूं तेचे वेळेर हिंदीन का बरोवन आमी कांय घालाय आतां क क क ज्यान ते आमकां आतां म्हण आसलें करताने करता क थंय आमकां आतां म्हण आसलें का बरोवन एक अशी ओडतेन घाल्या आमी तशी न्हय करता तें देखून ते वेळांगाचे एक फंडमेंटल डिफरन्स इति की द वे द कॉन्सोनन्ट्स आर प्रोनाउन्स्ड द प्रोनाउन्सिएशन कॉन्सोनन्ट्स कशी की आमी प्रोनाउन्स करताय मलयाळान आनीक हिंदीन म्हूण डिफरन्स आसा मलयाळान का खा गा घा ङा का इखा गा इघा ङा म्हणून आमी सांगता न्ही का खा गा घा ङा तेचे वेळेर हिंदीन क ख ग घ ङ हांगा का हिंदीन क हांगा खा हिंदीन ख तेवळा आमकां ख हें आमकां म्हणून आसलें मलयाळान चंद्रकला घालका तेचे वेळेर हिंदीन ख हें आमकां जाल्यार कांय करूंक नाका तशी बरयलें पुरो आमी हिंदी शिकताय आमी स्कुलान हिंदी शिकिनी काय खा गाय घा ङा म्हणून तेच जाता तें शेर न्ही आमी शिकूंक जाल्यार न्ही क ख ग घ ङ तसं शिकूंक आशिना तेन्ना का तें मलयाळान आमी शिकिनी काय खा गाय घा ङा म्हूण शिकिनी देखून आमी हिंदी का खा गाय घा ङा म्हूण शिकिनी तशी न्ही तें क ख ग घ ङ हें प्रधानंत कोंकणीन तूं चोयल्यार क ख ग घ ङ तेन्ना का खा गा घा ङा न्हय हें कॉन्सेप्ट प्रधानंत हें लिंग्विस्टीक कॉन्सेप्ट चाम प्रधानंत बरोवच्यान तुवें वाचूच्यान तुवें कोंकणीन बरयल्यार कांय डिफरन्स ना क र ता करता तूं हांगा हिंदी कोंकणी ज्यान डिफरन्स कांय ना एक मदरी अशें मलयाळांत एक चंद्रकला घालता तांसून एक कॉन्सेप्ट आमी शिकिनी कॉन्सनन्ट्स म्हणल्यार मलयाळांतून उच्चारण हिंदी कोंकणींतून उच्चारण कंप्लीटली डिफरंट ते सानजान आमकां दिसूं येता अशें सान न्हय वीच इज अ वेरी वेरी बेसीक अंडरस्टँडींग
आता मग काची आता आम सान असताना म्युझिक शिकतना आता आमकां म्युझिक शिकयता आद्य सा रे गा सा री गा मा पा धा नी सा तो शिकयताय तेंची आता काय नॉर्थ इंडियन जाल्यार स रे ग म प ध नी स हांगा सा करना स आद्या शिकोवचें दिसता गमा 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 करता आमी गमा गमा करता न्ही ते आमी शिबर ते आमी वाचिताय गा आमी वाचिताय मा हांगा ग म बरल्यार ग म दिसता सांगतली उच्चारण तो सगळ्या कायऱ्यान तुवें तें उच्चारण आमकां तें करेक्ट म्हणना जें आमकां तो कॉन्सनन्ट्स आर प्रोनाउन्स्ड डिफरंटली इन मलयाळम एंड हिंदी एंड कोंकणी तें एक आनी आमकां नॅक्स्ट वर्ड काडया अक्का म्हगेली अक्का अक्का ते गांवां आसा अक्का इली वे रेगुलर यूज करचें सिस्टर एल्डर सिस्टर म्हणल्यार आमकां अक्का कशी की आमी ते मलयाळान बरयता न्ही अक्का 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 बरयता न्ही हिंदीन एका का एका खाल्ल्या एक घालता न्ही नाजाल्यार एक अर्द बरोवन वगळां का घान अक्का करता न्ही तें बोरो घालना जाल्यार अक्क आतां आसता न्ही तें देखून अक्का बरोवन दीर्घां घालता हांगा ह्रस्वन न्हू पुरो दीर्घम जे आमकां अक्का कोंकणीन आयले री वॉवल्स म्हळ्यार न्ही कोंकणीन तूं आ ई ना आ ई उ तेस्ता आ तेस्ता येता तें म्हणल्यार चावून आतां कोंकणी लँग्वेजान तें म्हणलेलेचें तें उतून टायम आमी दिताय म्हळ्यार चावून आतां तें वगळ भाशेन जाल्यार ताजे व्यत्यास आसतलो आ म्हळ्यार हिंदीन तूं आ तो सांगताय आमकां हांगा तवळी अक्का म्हूण कशी बरयता न्ही हाबा अशी आ घालन जाल्यार तें थोडे आ थोडे आ जावं थोडे आका का दीर्घम दोनी आमी आका म्हूण वाचता न्ही आमी हिंदीन आतां हें वर्ड वाचताय जाल्यार आका म्हूण वाचता न्ही कोंकणीन जाल्यार आक्का डिफरन्स देखील न्हय आतां आमी तें वाचूं गेल्यार अक्का म्हणल्यार म्हगेली अक्का म्हणल्यार म्हगेली आका म्हूण वाचूं तशी वाचूं पडना कोंकणीन तूं आक्का अक्का दिसता वाचूं का अक्का 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 न्ही अक्का तेंत दीर्घ आयलें दोनी तुवें दीर्घ आयलें तेवळ हांगा वगळ का कॉन्सेप्ट आमी म्हणून गेले रायट तें ह्रस्व दीर्घ कशें येता म्हळ्यार आनी थर्ड वर्ड दूध आमी सांगूचें न्हू दूध तुमी ट्राय कराय देवनागरीन दूध म्हूण बरोवच्याक कशी बरयता न्ही दूध म्हूण बरयता न्ही आमी दूध आमी तशी सांगताय न्ही आमी सांगताय दूध न्ही दूध तें हांगाचें हें इश्यू ती म्हळ्यार हें वर्ड आमकां आयकिल्यार हिंदीन तुवें कोंकण भाशेन तुवें कमदरीन दिसता जाल्यार दोनी वर्ड हिंदीन दूध कोंकणीन दूध मलयाळान बरोवच्या डिफिकल्टी कांय ना दूध हिंदीन बरयल्यार आमी बरोवया कोंकणी बी गे नाल्यार हिंदी लँग्वेजान जाल्यार आमी मिस्टेक करून वता न्ही दूध म्हूण बरयता न्ही हिंदीन जायना फुडें म्हळ्यार तें साधन आमकां कळटा ती म्हूण ताका हिंदीन तिगे सांगताय म्हळ्यार दवर आमी बरोवच्याक अशी एक टेंडन्सी आसतली तशी आशिल्ल्या कांय देखून तो आमी हें वर्ड काडलें न्ही ऑलमोस्ट इट सावंड सिमिलर बट रिटन डिफरंटली इन हिंदी एंड कोंकणी हें दूध म्हळ्यार आमी कोंकणीन म्हणा फुडें दूध दिसता येता छान सिंपल म्हणून जाल्यार हांगा थोडी हिंदीन एकच सिमिलरली सावंडींग वर्ड्स बट दे आर रिटन डिफरंटली इन कोंकणी एंड हिंदी
अनेक. फोर्थ वर्ड धावलो. धावलो म्हळ्यार लास्ट एका आमी नांकां काडटा तेका धावलो न्हय. हांव सांगता धावलो. हांव धावलो. तो धावलो. तो जाल्यार आमी नांकां काडना. तो धावलो हें वर्ड आमी हांव केलें जाल्यार हांव धावलो. तेन्ना धावलो न्ही धावलो म्हळ्यार न्ही ग्रामर वचना वता. ग्रामर मागीर आदी आमकां वाच्चू म्हणना जें तेन्ना ग्रामर जें आमकां आयलें आमकां वचचें. फस्ट आमकां वाच्चू म्हणना करुया. धावलो म्हळ्यार वर्ड कशी बरयताय मलयाळान ट्राय करुया. तुमी ट्राय कराय. धा व धाव हांगा बरें करेक्ट आयलें. धावलो धावलो. പക്ഷെ മക്ക आमकां धावलो ती करताय म्हळ्यार विचार एक बिंदू सांगताय एक सनाची रावंड घालताय न्ही ताका सांगताय तेवळे धावलो म्हूण उच्चारण कोरगा म्हूण आमी इंटरप्रेट करताय. പക്ഷെ മലയാളം लिपीन तो अशी न्हय तें. हिंदी धा व लो धावलो. कोंकणीन धवलो न्हय धावलो. ध बरोवन दीर्घ घालगा धावलो. आमी वाची धावलो करता न्ही धावलो करूं पण धावलो ते दीर्घ ना जाल्यार तें धवलो तो आमी धवलो न्हय धावलो. तेवळी तें एक अक्षर धा म्हणलें तें अक्षर हिंदीन वाचिना फुड्यान दिमचें तें आकारा फोर्सय. कोंकणीन वाचिना फुड्यान दिमचें तें आकारा फोर्सय तमील डिफरन्स. कोंकणीक तें आकाराचें चाव म्हणत. हिंदीक ಸ್ವಲ್ಪ लेगेन चड आसा. हिंदीक कोंकणीन उलयपाची ಸ್ವಲ್ಪ चड आसा जाल्यार ही मलयाळा मदरीन फुडलो ना. मलयाळान धा हिंदीन ध कोंकणीन ध ध ध उणें येताने उणेची तें ध ध येताने ध धा ध धा आमी धा धा धी धी करता न्ही ध धा ध धा थोडी धावलो थोडी धा तो येता. धवलो न्हय तें देखून धा ध बरोवन दीर्घंगालू व व तो धावलो न्हय व धाव लो उंचारी हेंगाने कुत्त घालगा. हिंदीन घाले मदरीन हंगा कुत्त घाला फुड्यान तें धावलो जातालें करेक्ट जायन. तेवळी हांगा दिक्कू येता ती म्हळ्यार हिंदीन तुय कोंकणीन तुय डिफरन्स. आनीक नेक्स्ट वर्ड खेळ्ळी. थोडी कशी बरयता न्ही मलयाळान खेळ्ळी. खे काय खा असं खे കൂട്ടക്ഷരം ള आनी एळ्ळी खेळ्ळी. खेळ्ळी न्हय हांव सांगिना खेळ्ळी. तें देखून प्रॉब्लम ना. तें कुत्त प्रॉब्लम कांय ना. नांकां काणकां सांगना हांगा खेळ्ळी. हिंदीन खे इल्ली खेळ्ळी. ळ उच्चारण हिंदीन तू ना. देवनागरी लिपयेन तूं ळ अक्षरा कशें रिप्रेझेंटेशन आसा तें हिंदीन तूं ना. പക്ഷേ कोंकणीन तूं आसा. मराठीन तूं कोंकणीन तूं आसा. संस्कृत देवनागरी लिपी आसा देखून थोडे हिंदी कंटेंटान तुमकां दिक्कू येताय न्हय. ळ दिक्कू येताय न्हय ल्हान अशी ळ दिक्कू येताय न्हय तुमकां दिक्कूयात. പക്ഷേ हांव म्हणना केलेलें അടുത്തോളം കാലം हांव हिंदी शिकिल्ल्यात म्हणना केलेलें അടുത്തോളം കാലം ळ म्हणलें न्हय हिंदीचें नेटीव अक्षर न्हय. तें देखून रावंड अबावट तिगी खे इल्ला खेळ्ळी जाल्यार तो कोंकण भाशेन खेळ्ळी म्हळ्यार खेळ्ळी म्हळ्यार दोन मिनींग येता. ते दोनी वॅलीड वर्ड्स ते कोंकणीन तूं പക്ഷേ मिनींग तेवळी हिंदी तें बरोवंक चाजमना. स्ट्रिक्टली स्पीकिंग बरोवंक चाजमना. देवनागरीन थोडलो आसा देखून आळकार बरयताय तें डिफरंट. आनीक कोंकणीन तो आयल्यार आमकां ळ म्हळ्यार न्हय अक्षर आसा कोंकणीन तेवळी खे ळ अर्दगानू ला बरोवन खेळ्ळी.
करते मी कुळी खेळली खेळली बरेच आहे खेळली ते लेफ्ट साईडाकी एमका ते ई कार्യം लेफ्ट साईड एमकाकी लेफ्ट साईड आयिल्ले ह्रस्व राईट साईड आयिल्ले दीर्घ तेवढा मी कशी गी लेफ्ट साईडाकी राईट साईड एमका लास्ट अक्षराक ई कार्य आयिल्ले री तेंका केद्दनाय राईट साईड दीर्घन दिमका म्हणल्यार कोंकणींतून एक नियम तेवढा मी कशी बरयतानी खेळली 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 म्हणून आम्ही सांगते न्ही जाल्यार खेळली राईट साईड आहे तेन्ना लास्ट येता देखून तांकां सने एक फोर्स येता तें फोर्स येना फुडें तें फोर्स पुरो दीर्घ जे आमकां म्हणलें कैरेक ह्रस्व न्ही तांकां दीर्घ जाता तो लास्ट ई कार्य येता जाल्यार तें खेळली येता तेवढा आमी आतां 5 वर्ड्स दिकिनी हांवें ती 5 वर्ड्स दिकिनी करता आक्का दूद धांवलो खेळली हे 5 वर्ड्स मलयाळान कशी बरयताय हिंदीन कशी बरयताय कोंकणीन कशी बरयताय म्हूण आमी देखीनी मलयाळान मलयाळम लिपी यूज करून हिंदीन तुवें कोंकणीन तुवें देवनागरी लिपी यूज करून तेवढी एकी लिपी यूज करताय जाल्यार लँग्वेज डिफरंट जायना फुडें कशी की ती लिपी आमी ते लँग्वेजान ते भाशेन तूं इंटरप्रेट करताय म्हळें न्ही प्रधानत हें मन्नां केल्यार तर आमकां वाच्चूं येता ना जाल्यार बरोवप येता तेवढी कोंकणी भास कशी की बरोवंक आमी मन्नां कोरता जाल्यार आमकां प्रधान पडटा जाल्यार नसेनी एदींची कायरी लेगन मन्नां कोरताय आतां आमी एदींची बेसीक उणें कायरी मन्नां गेली करता कशी की ते ह्रस्व दीर्घ क घ सगळं कशी क ख ग घ मलयाळान काय खा गाय गा हिंदीन तुवें कय ख गय ग പക്ഷേ हिंदीन तुवें कय कोंकणींतून कय तमिळ ते उतून मात्रम ह्रस्वगी म्हणलेले एक डिफरन्सस थांगा ते लिंग्विस्टीक डिटेल्स सांगिल्ले थांगा डिफरन्सस പക്ഷേ आमी केरळांतू हिंदी शिकना फुडें का म्हूण सांगता न्ही का म्हूण सांगूपणा तेंका हिंदींतून क न्ही कोंकणींतून क तमिळ देर इज अ डिफरन्स आतां उतलें मन्नां केलें न्ही आनीक थोडांतू सुकून तूं कितें मन्नां जाल्लें आसतना म्हळ्यार लिपी आनी लँग्वेज डिफरंट जाता एक लँग्वेजाक एक लिपी यूज करा फुडें ते लँग्वेजाक कशी की ती लिपी इंटरप्रेट कोरका म्हळ्यार नेम आमी मन्नां कोरता तें तशी जालें येता आनी ते भाशेन तुनी अक्षरां कशी की उच्चारण कोरकाय म्हळ्यार आमी इतिहास आसा तर ख ख ग घ ङ तर कोंकणी वता हिंदीन क ख ग घ ङ हिंदीचे आमच्या बरोबर मलयाळान का खा गा घा ङा तशें आसा तूं हें डिफरन्स सुकून आमी आराम बुका आमकां एक सिस्टमॅटीक जावन कशी की एक भास कशी की आमगेले कोंकणी भाशेन तूं वाच्चूक आमी मन्नां कोरका जाल्यार अशी अशी न्ही बोर डिफरन्स आमकां मन्नां कोरूं जस्ट तेंका हायलायट करची बेगी थोडीं डिफरन्सीस हायलायट कर तुमकां आनी तूं जमचे प्रथम एक एक्टिविटी वाच्चूक न्ही बरोवच्या कोंकणी भाशेन देवनागरी लिपी दवरून वाच्चूक न्ही बरोवच्याक मन्नां करूं जान हे एक्टिविटीन तुमी जमचे प्रथम तुमकां एक प्रिपेर करचे बेगी जान हे विडियोन हांव हिंकां सगळें सांगिल्लें ते एग्जाम्पल्स दाखयले ശരി आनी आमकां हे विडियो हांगा राबोवया आनीक नेक्स्ट विडियोन तूं आमकां कोंकणी अक्षरां पासून मन्नां करूं कशी की कोंकणी भाशेन अक्षरांचें उच्चारण अक्षरांचो युसेज स्वर व्यंजन तें सगळें कशी की कॉन्सोनन्स आनीक वावल्स म्हणून आमी इंग्लिशान शिकताय तें सगळें कशी की कोंकणी भाशेन तुका उपयोग मन्नां करून जाल्लें आमकां नेक्स्ट स्टेपाक नमस्कार.